नमस्कार. RTI न्यूज 24 HD मुख्य संपादक फराद बेग व तसेच BCTV न्यूज व तसेच महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज आम्ही संपादक तळेगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड या जे आज उमरी ते नायगाव एकूण 33 किलोमीटर जे रस्त्याचं काम चालू आहे शासनामार्फत PWD व तसेच त्यांनी अनेक दुसऱ्या कॉन्ट्रॅक्शनला जे काम हातात दिलेले आहेत. या संदर्भात आज उमरी पासून 3 किलोमीटर जे अंतरावर तळेगाव म्हणून एक गाव आहे, हा गावचे शेतकरी यांना जे शेतीचा जे मुआवजा मिळाला नाही व तसेच ह्या शेतीची जे त्यांची 1 एकर किंवा 2 एकर किंवा 1 हेक्टर अशी काही शेतीची जे शेतकरी आहेत, आज राज सेतू कॉन्ट्रॅक्शन या कॉन्ट्रॅक्शनच्या मॅनेजर व सुपरवायझरांशी संवाद साधले असता आम्हाला या शेतकऱ्यांची जे आम्हाला माहिती मिळाली, त्यानंतर आम्ही या ठिकाणावर येऊन यांची माहिती घेत आहोत की त्यांची अखेर काय मागणी आहे शासनातर्फे किंवा कॉन्ट्रॅक्शनतर्फे, यांना अडचण कोणाची आहे. आम्ही आमचे सोनूभाऊ कुलकर्णी तळेगावकर व तसेच रहमतुल्ला बेग, कुर्बान बेग मोगल व तसेच आमचे रेड्डी साहेब व खुरेशी व तर अनेक शेतकरी आपल्या समोर दिसून येत आहे. तर आम्ही यांची जी अडचण आहे जाणून घेऊ. सर, आज आपली अडचण काय आहे आमच्या? नमस्कार, माझं नाव मनोज तळेगावकर सोनू कुलकर्णी आहे. माझी तळेगाव शिवारामध्ये शेत सर्वे नंबर 119/A मध्ये 1 हेक्टर 92 जमीन आहे. जी आजचा गायक जर मी गेलो असता तर 8 गुंठे 9 गुंठे 10 गुंठेच्या आसपास ही प्रायव्हेट मोजणीमध्ये होती. उर्वरित जे माझं क्षेत्र आहे ते क्षेत्र हे रस्त्यामध्ये माझं क्षेत्र गेलेलं आहे. आणि जेणेकरून आजता गायत इसवी सन 1981 पासून ते आजपर्यंत ह्या गेलेल्या रस्त्याचा बाबतीमध्ये कन्साईन किंवा त्याच्या बाबतीमध्ये आमच्याकडून कोणतीही संमती शासनाने घेतलेली नाही अथवा मी शासनाला विक्री केलेली नाही आहे. त्या माहिती आधारे मागे ज्यावेळेस हा रस्ता 12 फुटाचा होता, आता त्यानंतर हा रस्ता जवळपास 20-22 फुटाचा रस्ता होता आहे आणि पेवड शोल्डर्स वगैरे या सगळ्या गोष्टी मिळून जवळपास हे 30 फुटापर्यंत त्यांनी हे ॲक्विजेशन केलेलं आहे. तर माझी एवढीच मागणी शासनाला होती. मी जवळपास मागच्या 2 वर्षापासून ओरली तोंडी माहिती संबंधित विभागाकडून घेण्याचा प्रयत्न केला असता मला ती माहिती मिळाली नाही आहे. मी माहितीच्या अधिकाराखाली मागच्या 21/8/2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग उमरी तसेच 21/8/2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांना अशी माहिती मागितली होती. उमरी ते बळेगाव राज्यमार्ग तो बळेगाव शिवारातून गेला आहे. त्या रोडमध्ये तळेगाव शिवारातील कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आणि त्या शेतकऱ्यांची नावे, गट नंबर व संपादित केलेल्या जमिनीचे क्षेत्र तसेच संबंधित शेतकऱ्यांचे जमीन संपादनासाठी दिलेले संमतीपत्र हे मी माहितीच्या अधिकाराखाली त्यांना मागितलेले आहेत. आज तागायत मला ती माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेली नाही. वारंवार त्यांच्याशी फोनवर मी टेलिफोनिक त्यांच्याशी चर्चा केली असता देऊ जो काही त्याचा टर्न अराउंड टाईम पिरियड आहे तो टाईम पिरियड हाणून मारण्याचा त्यांचा डाव जे होता ते त्यांनी साध्य केलेला आहे. ऑफिसला गेले तर ऑफिसला भेटत नाहीत, इथं कोणीही ऑफिसला राहत नाहीत. त्यानंतर मी न्याय मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनासुद्धा ऑनलाईन माहितीचा अधिकाराचा 3/11/2025 मी ऑनलाईन माहितीचा अधिकार आणि संबंधितच प्रश्नाचे उत्तर मी त्यांना मागणी केलेली आहे. तो पण आजतागायत मला मिळालेला नाही. म्हणून आम्ही आज राज सेतू कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर मॅनेजर शिंदे साहेब हे जे आहेत त्यांना विनंती करण्यास गेलो होतो की सर, जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या आहेत तोपर्यंत तुम्ही ह्या रस्त्याचं काम थांबवावं. त्यासाठी आम्ही त्यांचं कॉपरेशन मागण्यासाठी गेलो, त्यांचा सहयोग आम्ही मागण्यासाठी गेलो आणि हे लोकशाही मार्गाने आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करावी म्हणून आम्ही त्यांच्याकडे ह्या मागणीसाठी गेलेलो आहोत. त्यांनी आमची मागणी ही वरिष्ठांशी कळवतो आणि तुम्हाला सांगतो असं हे त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे. एकूण आपल्या तळेगावचे जे शिवार आहे
एकूण किती शेतकरी आहेत आपल्यासोबत? जवळपास ह्याच्यामध्ये 27 शेतकरी पीडित शेतकरी ह्यामध्ये आहेत. म्हणजे बळेगाव मार्ग का उमरी मार्ग? तळेगाव पासून ते बेलदाराच्या पुलापर्यंत जवळपास किंवा मियादादपूर वाडीपर्यंत जवळपास 27 शेतकरी आजपर्यंत ह्याच्यामध्ये त्यांची अप्रोचमेंट माझ्याजवळ झालेली आहे. आम्हाला तेवढ्याची माहिती भेटलेली आहे. अजून यात शेतकरी वाढणारच, पण कमी काही होणार नाही. तर आता आपण समजा कॉन्ट्रॅक्शनच्या मॅनेजरशी संवाद साधला तर त्यांची जे आपण त्यांचे जे आपल्याला जे जवाब आला ह्या जवाब पुरताच आपण इथंच थांबणार का पुढे काही आपण नाही. संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आम्ही असा आणून दिलेला आहे की आजतापर्यंत शासनानं आमच्याकडून ती जमीन विक्री घेतलेली नाही किंवा आम्ही शासनाला विकलेली नाही किंवा आमच्या पूर्वजांनी किंवा आज आम्ही ह्या जमिनीची कन्साईन त्यांना संमती हे रस्ता होण्यासाठी दिलेली आहे. आमच्या जमिनीचा हिस्सा त्यांना दिलेला आहे. हा असं आजपर्यंत आम्ही दिलेलं नाही किंवा त्यांच्याकडे लेखी असेल हे पण आम्हाला माहीत नाही. असेल तर ते त्यांनी दाखवावं. ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही त्यांना हे संबंधित सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि ह्या गोष्टीला ते सगळ्या गोष्टीला त्यांनी राजी झालेत. आम्ही जे कागदोपत्री व्यवहार केलेला आहे त्या व्यवहार पण त्यांना पूर्ण कागदोपत्री दाखवलेला आहे. त्याच्यावर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना आमच्या मार्फत सुद्धा आम्ही तुमच्या कागदाची पूर्तता करण्यासाठी आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही पण झगडू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. जेव्हा कामाचा जेव्हा पाया खणण्यात आला त्यावेळेस आपल्याला शासनाकडून किंवा PWD किंवा राजसेतू कॉन्ट्रॅक्शनकडून आपल्याला नोटीस आली का? आता मूळ मुद्दा काय आहे, सध्या जे काम चालू आहे ते MSRDCच्या आधिपत्याखाली हे काम चालू आहे. ह्याचं ऑफिस कुठं आहे हेच आम्हाला माहीत नाही. आम्ही शेतकरी आहेत. मला ह्याचं ऑफिस कुठं आहे ह्याचा ॲड्रेस मला माहीत नाही. हे मुंबईला किंवा औरंगाबादला कुठं संभाजीनगरला कुठं ह्याचं ऑफिस आहे एवढं मला कल्पना भेटलेली आहे. ह्याचं ऑफिस कुठे हे माहीत नाही. उमरीला PWDचं ऑफिस आहे. आम्ही तिथं माहिती घेतली. तिथं माहिती घेत असताना तिथं कोणता अधिकारी उपलब्ध नाही. आम्ही यांच्यासोबत पत्रव्यवहार केला. त्यांनी आता हे जे काम चालू आहे MSRDC कडून चालू आहे. त्यांनी MSRDCला ही माहिती सगळं जी मिळून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणार म्हणून त्यांनी तसं आश्वासन आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे. ठीक है. आपका नाम चाचा? ये जो रोड का काम चल रहा है अपने खेत के अंदर से, ये कौन काम कर रहा है इसका मालूम है क्या? नहीं, खाली अंदाजे पे काम चालू है. तुमको मालूम करे क्या कि हम खेत का ऐसा रोड का काम कर रहे? नहीं करे ना. ठीक आहे. आपली शेती आहे ना या रोडाच्या मध्ये? काय नाव आपलं? दिगंबर किशनी. जेव्हा हे रोडचा पाया काम चालू झाला होता खोदकाम त्यावेळेस आपल्याला या गुत्तेदाराकडून किंवा शासनाकडून हे रोडच्या कामाची आम्ही आता तुम्ही ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जेव्हा समजा तुम्ही काम चालू करता घरचा तर तुम्हाला नोटीस त्यांनी लावतात. याचा कोणी समजा ॲक्सेस असेल तर कोणी आपल्याला 3 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये येऊन ग्रामपंचायत कार्यालय इथे भेटावे आहे ना. फक्त घर बांधता. आता तुमच्या शेतामधून इतकी मोठी रोड चालली, काय करायला? बंद करते. इतकी मोठी जे रोड चालली ह्या रोडचा तुम्हाला माहित आहे का की काम कोण करायला? नाही. आजपर्यंत तुम्हाला कोणीतरी बोललं का याच्याबद्दल? कोणी बोललं नाही. अपना नाम? शेख रहमत. आपली शेती 5 एकर. 5 एकर ह्याच मार्गाला आहे? हो, हेच मार्ग. रोड मध्ये चालली. हो. 5 एकर आहे. 2 एकर ओढली फक्त. 5 एकर मधून 2 एकर दोन ऐकली एकर म्हणजे 3 एकर गेली. 3 एकर ते गेलेली जे शेती आहे याच्याबद्दल आपल्याला शासनानं नोटीस दिली का? जेव्हा काम करतो आपण त्यावेळेस आम्ही तुमच्या शेताचं जर काही असला तर तुम्ही आमच्या कार्यालयामध्ये आपले कागदपत्र सहित भेटण्यात यावे म्हणून असं काही तुम्हाला देण्यात आलं? काहीच दिलं नाही. आज हे काम चालू झालं किती दिवस झाला? हे 6 महिने होत आहेत. 6 महिन्यापासून. तर तुम्ही आज जे जागा झाला हे काय कशाबद्दल म्हणजे काय दिसून आला तुम्हाला की आमची शेती थोडं रुंद व्हायला आली. पहिल्याची थोडी कमी होती छोटी. 12 फुटाचा रस्ता होता. आता 120 फुटाचा रस्ता घेऊन टाकली ती. तर आता तुमची शेती 3 एकर गेली. 3 एकर गेली. 2 एकर उरली आता. जेव्हा तुमची शेती गेली त्याचं हे तुमची शेती चालली किंवा नाही चालली त्यांनी तुम्हाला पुरावा घेऊन रोडवर आले का की हे शेत कोणाचं आहे, गट क्रमांक आहे का? काहीच म्हणलं नाहीत. काहीच काहीच नाही. म्हणलं. डायरेक्ट येऊन खोदकाम करून काम चालू डायरेक्ट केलं. काम करून टाकली ती. आता जे सोनूभाऊ कुलकर्णी हे जे तुमच्या सोबत जे आहेत त्यांच्या पाठीशी तुम्ही केव्हापर्यंत राहता? मर्जेपर्यंत. जे तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत राहणार. तुम्ही त्यांच्या सोबत राहणार. हो. तर आता काम तुम्ही बंद केलात का चालू आहे? नाही, आता बंद करा म्हणून इच्छा आहे आमची. इच्छा आहे. त्यांना तुम्ही बोललात का नाही कन्स्ट्रक्शनला की आम्ही काम चालू करा नाही करा म्हणून? बोलल्या ना त्यांना.
बंद करा म्हणून साहेब म्हणून म्हणले आम्ही काम बंद करा म्हणून सध्या आता. आम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या प्रतिनिधींना आम्ही विनंती केलेली आहे. आम्ही लोकशाही मार्गानेच हे काम आणि लोकशाही मार्गानेच आमचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही लोकशाहीच्या बाहेर जाऊन कोणतेही बेकायदेशीर काम करणार नाही. जरीही आमच्या शेतीवर हे कन्स्ट्रक्शन शासनानं केलेलं असले तरी आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हे जे काम आजपर्यंत 1980 पासून झालेलं हे सर्वस्वी बेकायदेशीर आहे. म्हणून हे बेकायदेशीर काम कायदेशीररित्या कसं करता येईल त्यासाठी आम्ही सर्व शेतकरी एकजुटीने ह्याला कायदेशीर मार्गानंच लढा देणार हे तितकंच खरं आहे. आपण पाहिलात जे शेतकऱ्यांचं जे दुःख आहे आपल्या पुढे ठेवण्यात आला, कारण की जे कोणी आज ग्रामपंचायत कार्यालयाच्या हद्दीमध्ये आपल्या स्वतःच्याच जे मालकी हक्काची जी जागा असतो ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत, तर साधं घर जर बांधण्यात येत आहे तर घर मालकांना किंवा घर मालकांच्या कोण्याही भिंतीला कोण्याही काटकोपऱ्याला असं एक अर्ज लिहिण्यात येतो ग्रामपंचायत कार्यालयामार्फत की हे जे तुमची जागा आहे तुमचीच आहे किंवा बाजूवाल्यांचा काही विरोध आहे का, अशी एक अर्ज लिहिण्यात येतो. तो सुद्धा शेतकऱ्यांना अर्ज न देण्यात येऊन आपल्या स्वतःच्या मनाने कन्स्ट्रक्शन किंवा शासन यांची दिशाभूल करून काम चालू करून दिले. नंतर कोणीतरी याच्यामधून शिक्षणाचा एक त्यांचा व्यक्ती निघाला, तो व्यक्ती आज हे मुद्दा धरून बसला. म्हणूनच आज हे यांचे डोळे उघडले. नाहीतर कन्स्ट्रक्शन कंपनी राजशेतू काम करून आपल्या दारी जाण्याची सगळी तयारी करून ठेवली होती. कारण की हे काम वर्षानुवर्षे होण्याचे काम आज 6 महिन्यामध्ये यांनी कंप्लीट करून आपल्या काम आम्ही कंप्लीट करून दिलो म्हणून हे काम करण्यात आलं. तरी आमचे जे शेतकरी गोरगरीब आहेत यांनी जागा झालेत. यांना शासनाकडून जे काही आहेत पुरावे अर्जंटली देऊन यांना सहकार्य करावे. आमच्या मीडियामार्फत